हे बघा आता हा पुढे जो रोड येतोय नांदगावचा नवीन रोड हा इथपर्यंतच थोडासा ब्रॉड आहे, पण त्याच्यातही नवीन रस्त्यात खड्डे आहेत. आणि हा इथून एकेरी रस्ता आहे. समोरून गाडी आली तर तुम्हाला थोडीशी आता जागा इथे दिसते, काही ठिकाणी जागाच नाहीये की समोरून गाडी आली तर बाबा उतरवायची कुठे. आम्ही कोकणातले असल्यामुळे आमका आता माहिती असा, त्यामुळे आम्ही काहीतरी करतो हकडे तकडे करून त्या रस्त्याच्या खाली थोडीशी गाडी उतरवून बाजूच्या जागा देतो. जाव पुढसून काहीतरी येता एसटी येता वाटता, नाही ट्रक येता. बघलाच बघा मागना काय 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 करत दिलो, एवढं फाट चाललो आयो. बापरे सावकाश जा रे. आम्ही पुढे थोडीशी मालवणी तुम्हाला दाखवली. माझी भाषा, माझी खरी भाषा आमची कोकणातली मालवणी आहे आणि आम्ही ती बोलतो. हे बघा हा ट्रक चालला आहे, त्याला मी साईड दिलेली आहे. थोडासा इथे रस्त्याला थोडस हे आहे. या रस्त्याला जर ह्या मातीत गाडी उठली तर काढणं अवघड होतं. आम्हाला त्याची सवय आहे किंवा लहानपणापासून आम्ही ते सगळं बघत आलो, त्यामुळे आम्ही त्याच्यात काय म्हणतात ना ते हे झालो, सीझन झालो. असा हा आता एकेरी रस्ता आहे. समोरून गाडी आली की बाजूला उभी करायची आणि त्याला जाऊ द्यायचं आणि मग आपण जायचं. उगीच त्याच्या अंगावर जायचं नाही. तो रागावला तर बाबा रे टेन्शन मध्ये यायला होतं माहिती आहे. हा हे बघा इथे पुलाचं काम चालू आहे. आता कधी होईल देव जाणे, कारण रस्त्याला काम करणारे रस्त्यावाले कोण दिसतच नाहीये. कधी पुरा व्हायचा देवालाच ठाऊक. इथे वाघेरी अशी बारीक सारीक गावं आहेत आतमध्ये. मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं ऊसाची लागवड होते इथे वाघेरी, त्यानंतर इकडे तिवरे डांबरे अशा सगळी गावं या रस्त्याला लागतात. इथे ऊसाची शेती करतात लोक. गेली साधारण एक 10 ते 15 वर्ष झाली असते. बघा ही रस्त्याची हालत आहे, कंडिशन. काय करूचा कोणाक सांगूचा अशी बाबा ह्या काय करतास कित्याक करतास. पहिलो होतो तो रस्तो बरो होतो अशी म्हणायची. आता आमच्यावर पाळी येली. बघूया. सही कहे हो. चला पुढे जाऊया. तुमका असाच पुढे रस्त्याचा दर्शन देतोय. आता ह्यो रस्तो असंच चालतो, त्यामुळे आता तुमका पुढे गेल्यावर मी पुढचा बाकीचा रस्त्याचा सांगतोय. हा आता तिच्यापर्यंत नांदगावच्या फोंड्याच्या तिट्यापर्यंत आता ह्यो असोच. आम्ही आता फोंड्याच्या थोडे जरा जेव थांबतो. त्याच्यानंतर आम्ही तुमका फोंड्यापासून त्या कोल्हापूर पर्यंतचं रस्त्याचं सगळं जामोनिमो देतो. हा चला भेटूया आता पुढे. हे बघा इथे कोण दिसले नाही, तिथे काहीतरी दिसतं. इथे झाडातोड चालू आहे. मला वाटतं ही रस्त्यासाठीच चालू आहे. आता ही झाडं भरण्याचं काम या ट्रक मध्ये होतंय. बघा आहे रस्त्यावाले काम करणारे कोण दिसत नाहीत. झाडं तोडलेले नेणारे दिसत आहेत, ट्रॅक्टर दिसत आहेत, पण माणूस दिसत नाही की रस्त्याचं काम करतो. आता कसं व्हायचं. चला आमचे कोकणकर साधे भोळे, ते कोण बोलत नाही. काय करता असता करा, कधी व्हय त्यावेळी व्हय असा आमच्याकडे प्रकार आहे. तुम्ही म्हणाल हा मध्ये मालवणी बोलतो, मध्ये मराठी बोलतो, जरा हुक्की येते मध्ये मध्ये. शेवटी आमची भाषा आहे ती मालवणी, ती लोकांना कळावी ही पण आमची इच्छा आहे. ती जेवढी प्रचलित होईल ती चांगली आहे. तुम्हाला मालवणी नाटकं बघायची असतील तर वस्त्रहरण सारखी चांगली नाटकं बघा. छान नाटकं आहेत जे मच्छिंद्र कांबळेंनी डायरेक्ट केलेलं आहे, गंगाराम गवाणकरांनी लिहिलेलं आहे. त्याचा आता त्यांचा मुलगा नवीन त्याचे प्रयोग करतो, प्रसाद. ते तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला मालवणी भाषेची मजा आणि मालवणी भाषेचं महत्व हे दोन्ही कळेल. हे बघा
तिथं आला समोर, त्याच्या समोर बघितलं कसे डोंगर दिसत आहेत, डोंगरावर कसे ढग दिसतात, छान, किती मस्त नजारा आहे हा. असेच नजारे तुम्हाला पुढे पण देतो होता. तर आता आम्ही जेवायला थांबतो, जेवतो आणि मग पुढची अपडेट तुम्हाला देतो. चला भेटू पुढे. हे बघा आता फोंडा गाव येईल. आम्ही जेवायला थांबलेलो, ते पण फोंड्यातच आहे, पण फोंड्याच्या बाजारपेठेच्या जरा अलीकडे आहे, जे पिठाला लागून आहे. आता इथून आम्ही निघालो, आता फोंडा बाजारपेठ येईल. जेवताना आम्हाला एक गोष्ट कळली की हा रोड 4 पदरी होणार आहे, कारण हा निप्पाणी हायवे आहे, देवगड निप्पाणी नॅशनल हायवे. बघा, नॅशनल हायवे वरचे हे बारीक बारीक छोटे मोठे खड्डे. मॅडम तुम्ही असं का करता? मॅडमना वाईट वाटतं कोकणातल्या रस्त्यांना नावं ठेवले, कारण त्यांचं कोकण आवडीचं आहे. बरोबर ना मॅडम? हा, मोठ्यान बोला हो, लोक ऐकून दे. नाही तर लोक विचारतात मॅडम बोलत नाही. चला, गणपती संपले, माळवस संपत आला, पितृपक्ष संपत आला. कोकणात माळवस म्हणतात त्याला. आता रस्तो नवीन होणार, बघूया कधी होता. तो फोंड्याचो पंप, उकळे यांचो फोंड्याचो भारत पेट्रोलियमचो पंप. हे बघा, हे आता हळूहळू बाजारपेठ चालू झाली. आता अशा इथे खूप हॉटेल झालेली आहे. सगळीकडे तुम्हाला कोकणी जेवणाचा आस्वाद घेता येईल. त्याबरोबर पंजाबी डिशेस पण मिळतात, कोल्हापुरी जेवण मिळतं. तुमच्या चवीनुसार तुम्ही थांबा, तुम्हाला ज्या हॉटेलमध्ये आवडेल तिथे थांबा, चव बघा, आवडलं तर परत परत थांबा आणि जेवा. आम्ही साहिल म्हणून एक हॉटेल आहे, जे फोंडा ते नांदगावला जाणारा जो रस्ता आहे तिथला जो तिठा आहे, तिथेच ते साहिल हॉटेल आहे. तिथे आम्ही कायम जेवतो, कारण आम्हाला तिथे मस्त जेवण मिळतं. आम्ही तंदुरी रोटी वगैरे आम्हाला जास्ती आवडत नाही. हे गणपतीचं मंदिर आहे फोंड्याचं. आम्हाला तंदुरी रोटी वगैरे तेवढी आम्हाला चालत नाही, त्यामुळे आम्ही मस्तपैकी तिथे चपाती, एखादी पंजाबी भाजी किंवा जर कोकणी भाजी काय असेल तर ती आम्ही खातो. हे आता डाव्या हाताला तुम्हाला दिसतंय हे फोंड्यातलं गणेश मंदिर. तेही गणेश मंदिर आहे, हेही गणेश मंदिर आहे. चला, आता हा फोंडा बाजारपेठ रोड चालू झालेला आहे आणि समोर तुम्हाला जर दिसत असेल तर टोटल क्लाउडी वातावरण आहे. बघूया आम्हाला पाऊस मिळतो, काय होतं, कसं होतं. समोर दिसतंय तुम्हाला डोंगर. जरा क्लोज करूया, दाखवूया. हे बघा, आहेत की नाही डोंगरावर कसे ढग दिसत आहेत. गहू माता बाजूला होता. हे बघा, उजव्या साईडला तुम्हाला डोंगरावर केवढे केवढे ढग दिसतात का, छान छान ढग. आता बघू त्या ढगातनं आम्ही जाणार आहोत. पाऊस मिळतो की नुसतंच ढग मिळतात. चला, आता ही समोर आली मेन बाजारपेठ फोंडा. बघा, आता हे दुपारच्या हे साईडला जे दिसत आहे तुम्हाला हे वडापावचे स्टॉल आहेत. हे आता बंद आहेत. समोर दिसतात ना हे सगळे वडापाव आणि भजी असं. हे बघा, वडापाव सेंटर दिसतोय. हे बघा, हे बघा,
गरम गरम वडे तुम्हाला खायचे असतील तर इथे खावा. वडापाव हे कोकणातलं सगळ्यात हा एसटी स्टँड आहे फोंड्याचा आणि ही मेन बाजारपेठ. वडापाव हा कोकणातला सगळ्यात स्वस्त नाश्ता आहे. तुम्ही कधी जर आलात तर मुद्दाम इथे वडापाव खावा किंवा इथनं वडापाव पॅक करा आणि घाटात खावा, छान वाटतं. इथे हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे वैश्य समाजाचं. हे बघा हा कार्यक्रम चालू आहे छान. याचंही कधीतरी दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. बघा ही बाजारपेठ चालू आहे. साधारण 1 किलोमीटरची ही बाजारपेठ आहे टोटल. एवढी मोठी बाजारपेठ आहे बघा. आणि इथे काही काळापूर्वी पूर्ण सिंधुदुर्गाचा व्यवहार इथनं चालत असे. इतकी ही जुनी बाजारपेठ आहे. अजूनही शनिवारी रात्री वगैरे इथे पानांचा बाजार भरतो, खाऊच्या पानांचा. बऱ्याच ठिकाणून इथे खाऊची पानं नेण्यासाठी लोक येतात. बेळगाव, चिकोडी तिकडनं पानं येतात इथे. ती पानं नेण्यासाठी इथे खूप लोक येतात, सगळ्या तालुक्यातले वगैरे. देवगड असो, वैभववाडी असो, मालवण, वेंगुर्ला, इथे पानं नेण्यासाठी लोक येतात. एवढा मोठा पान बाजार असतो इथे शनिवारचा. म्हणजे शनिवारचा म्हणण्यापेक्षा शुक्रवारी रात्रीचा असतो. आता बाजारपेठ संपलेली आहे. आता हे पोलीस चेक नाका आहे इथे. आणि पुढे थोडी काही हॉटेल, चहाची दुकानं अशी सगळी तुम्हाला दिसतील. आता वाजलेत 2:43 झालेली आहेत. 2:43. आता आम्हाला कोल्हापूरला पोहोचायला कमीत कमी 4:30 वाजणार. आम्ही सावकाश जातो, आरामशीर जातो, व्यवस्थित, रस्त्याला धक्का न लावता. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागतो. हे बघा इथे हॉटेल आहे. काही नवीन हॉटेल झालेली आहेत. जवळजवळ बरीचशी हॉटेल इथे नवीनच आहेत. तरी पण 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झाली. चला आता पुढे निघूया आणि भेटूया घाटात.